आगामी मनपा निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकला चलोरेच्या भूमिकेमध्ये आहे का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला ब्रेक लागलेला आहे का अशी सुद्धा चर्चा रंगली आहे। जे सोबत येतील त्यांना घेऊन अन्यथा एकाकी लढून असा सूचक उल्लेख सामनाच्या अग्रलेखात करण्यात आलाय आणि त्यामुळेच वर्धापन दिन मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे। राज ठाकरेंच्या सोबतच्या युती संदर्भात उद्धव ठाकरे आपली काही भूमिका मांडणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। तर सामनाच्या अग्रलेखात नेमकं म्हटलंय काय पाहूयात। लोकांमध्ये संभ्रम संशय निर्माण करणं, मराठी माणसांच्या एकजुटीला ब्रेक लागल्याचा आनंद साजरा करणं हाच राज्यातील सत्ताधाऱ्यांचा हेतू आहे। मात्र या सर्व कावेबाज कारस्थानी लोकांच्या छाताडावर पाय रोवून शिवसेना 59 वर्ष ठामपणे उभी आहे। शिवसेना शतायुषी होईल, त्या पुढे जाईल, जे सोबत येतील त्यांना घेऊन नाहीतर एकाकी लढून महाराष्ट्राचा मराठी बाणा कायम राखण्यासाठी सर्व घाव एकाकी झेलून शिवसेना लढायला तयार आहे। एक मात्र नक्की आहे की शिवसेना कदापि गुजरात व्यापारी पॅटर्न पुढे झुकणार नाही। बोला हर हर महादेव असा उल्लेख या सामनाच्या अग्रलेखात पाहायला मिळतोय। आणि त्यामुळे आता आज जो वर्धापन दिन आहे त्या वर्धापन दिनाच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे या संदर्भात काही सूचक वक्तव्य करतायत का, काही संकेत देतायत का किंवा थेटपणे काही मार्मिक त्यावर भाष्य करतायत का हे पाहणं महत्त्वाचं असेल। एक महत्त्वाचं विधान आहे की जे सोबत येतील त्यांना घेऊन नाहीतर एकाकी लढू, त्यातून काय समजायचं? नाही, महाराष्ट्रामधले अनेक पक्ष असे आहेत की आम्ही अशी अपेक्षा करतो की महाविकास आघाडी जी आहे ही मजबूतीनं सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उतरायला पाहिजे। ही अनेकांची भूमिका आहे। माननीय शरद पवार जे असतील, काँग्रेस असेल, हे मी महाविकास आघाडी म्हणून सांगतो आहे। नाही, महाराष्ट्रामधले अनेक पक्ष असे आहेत की आम्ही अशी अपेक्षा करतो की महाविकास आघाडी जी आहे ही मजबूतीनं सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उतरायला पाहिजे। ही अनेकांची भूमिका आहे। माननीय शरद पवार जे असतील, काँग्रेस असेल, हे मी महाविकास आघाडी म्हणून सांगतो आहे। आम्ही एकत्रच आहोत, पण एकत्र राहत असताना शिवसेना आपला विचार आणि सत्व गमावणार नाही। मग तो विचार मराठी माणसाचा असेल, विचार हिंदुत्वाचा असेल, अन्यायाविरुद्ध लढण्याचा असेल। शिवसेनेची ताकद ही त्यांच्या विचार प्रणालीमध्ये आहे, स्वाभिमानामध्ये आहे। शिवसेना कधीही सत्तेसाठी कोणापुढे झुकली नाही, वाकली नाही आणि स्वार्थासाठी तडजोडी केल्या नाही। शिवसेना ही डरपोकांची संघटना नाही, हा मर्दांचा महासागर आहे, हे लक्षात घ्या। आज देशामध्ये डी कंपनीचं राज्य सुरू आहे। भाजपचं म्हणजे डरपोक म्हणजे डी, दिल्लीमध्ये डरपोक लोकांचं राज्य सुरू आहे। हे आपण पाहिलं कशा प्रकारे ती डी कंपनी आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक खरोखरची डी कंपनी आहे, त्यांचं राज्य सुरू आहे। दाऊद इब्राहिमपासून इक्बाल मिर्चीपर्यंत आणि असे अनेक गुंडपुंड झुंड आणि त्यांचे हस्तक देशद्रोही शक्ती यांना घेऊन ही डी कंपनी महाराष्ट्रात राज्य करते। म्हणून दोन्ही ठिकाणी डी कंपनीचं राज्य आहे। एका ठिकाणी प्रत्यक्ष दाऊद, एका ठिकाणी डरपोक। या दोन डी विरुद्ध शिवसेना हा एक